हॅलो फ्रेंड्स, हिवाळा आला आहे म्हणजे काहीतरी क्रिस्पी टेस्टी आणि हेल्दी असं खायलाच पाहिजे. तर आपण इथे आज मखाण्याची रेसिपी करणार आहोत. मखाणे हे खूप आपल्या शरीरासाठी हेल्दी आहेत. म्हणजे मखाना खाल्ल्यामुळे ब्लड शुगर कंट्रोल होतं. वात पित्त कफ या तिन्ही दोषांना मखाणे हे कंट्रोलमध्ये करण्याचं काम करतात. आणि मखाणे खाल्ल्यानं वजनही कमी होतं. मखाणे खूप डाएटमध्ये यूज केले जातात. तर हा डाएटचाही एक प्रकार म्हणून तुम्ही खाऊ शकता किंवा लहान मुलांना देण्यासाठी खूप उत्तम उपाय हा एक उपाय आहे. ज्याने लहान मुलांची स्ट्रेंथ वाढेल आणि ते नेहमी असे हे होतील, एनर्जीफुल राहतील. तर आपण इथे एका कढईमध्ये 1 चमचभर तूप टाकलेलं आहे आणि इथे मखाणे आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत. मखाणे एकदम कमी फ्लेमवरच भाजायचे आणि हे असे क्रिस्पी क्रंची झालेत का एक वेळेस चेक करायचं. म्हणजे मखाना हातातून आपल्या असं पावडर झालं पाहिजे आणि असे थोडेसे गोल्डन मखाने दिसले तर मग लगेच मखाने एका प्लेटमध्ये काढायचे आहेत. आणि आपण आता त्याच कढईमध्ये 1 चमचभर तूप टाकणार आहोत आणि त्या तुपामध्ये गूळ टाकायचा आहे. म्हणजे गूळ तुम्ही कट करून टाकू शकता. इथे माझ्याकडे गुळाची पावडर होती म्हणून मी पावडरच टाकलेली आहे. लगेच गॅस बंद केलेला आहे आणि हे त्यावरच आता मी 2 चम्मच पांढरे तीळ टाकणार आहे. हे तीळ, गूळ आणि हे मखाणे व्यवस्थित मिक्स झाले, असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. व्यवस्थित मिक्स झाले की एका प्लेटमध्ये काढून हवेला ठेवायचं आहे. 1-2 मिनिट जर तुम्ही हवेला ठेवला तर ते व्यवस्थित कोटिंग होईल त्या मखाण्याला, मग ते सुटून जातील. मग आपण काय करायचं आहे, एका एअरटाईट कंटेनर डब्यामध्ये ते भरून ठेवायचं आहे आणि तुम्ही कधीही खाऊ शकता. तर अशीच मजेशीर हेल्दी रेसिपी तुम्हाला जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला ही मखाण्याची रेसिपी कशी आवडली नक्कीच कमेंट करून सांगा. बाय बाय. पुन्हा भेटू अशाच हेल्दी रेसिपी.